नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। कानिफनाथ मंदिरात पाडवा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा। परभणी तालुक्यातील सिंगणापूर येथे गुरुवारी 19 मार्च रोजी पाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। गावातील चैतन्य श्री कानिफनाथ महाराज मंदिरात पारंपरिक पद्धतीने महाआरती करण्यात आली। कानिफनाथाच्या नामाचा जयघोष करत डफवाद्य, झांज, गजरात, सुवाद्य मिरवणूक काढत गाव प्रदक्षिणा घालण्यात आली। गुढीपाडव्यातला संत कानिफनाथ महाराज यांचा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। उत्सवासंदर्भात या आख्यायिका सांगितले जाते की वसंत पंचमीपासून ते गुढीपाडव्यापर्यंत नवनाथाचा जय जयकार केला जातो। गुरुवारी 19 मार्च रोजी सिंगणापूर येथे मोठा उत्सव साजरा करण्यात आला। गेल्या 8 दिवसापासून या उत्सवाची जोरदार तयारी करण्यात आली होती। कानिफनाथाच्या मंदिरावर पुष्पहाराची सजावट करण्यात आली आहे। गावात उत्साहाचे वातावरण होते। ग्रामस्थांनी घरासमोर सडा रांगोळी काढून वातावरण प्रसन्न केले होते। दारासमोर गुढ्या उभारण्यात आल्या होत्या। मंदिरात डफवाद्यांचा कार्यक्रम होऊन महाआरती करण्यात आली। यावेळी भाविकांनी नववर्ष फेडण्यासाठी गव्हाचे कानोले, मलिंदा, नारळ, साखर, नारळाची घाटी आरतीनंतर प्रसाद म्हणून भाविकांना वाटप करण्यात आले। सायंकाळी मानाच्या काठ्या गुढीची सावैद्य मिरवणूक काढण्यात येते। शेवटी गावातील माधवराव गायकवाड यांच्या निवासस्थानी असलेल्या मच्छिंद्रनाथ स्थान आहे। या ठिकाणी कानिफनाथ व मच्छिंद्रनाथ यांचे निमित्त भोजन व महाप्रसाद आयोजन करण्यात आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।